नमस्कार मित्रांनो, संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे। सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा। महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे। अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात येत आहेत। वाशिममधील पोहरादेवी येथे दर्शन घेतील। बंजारा विरासत या वास्तू संग्रहालयाचं उद्घाटन करतील। नंतर ते मुंबईला येणार आहेत। नरेंद्र मोदी यांच्या या दाव्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे। मोदींचा दौरा म्हणजे सरकारी पैशाची उधळपट्टी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती। त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मोदींच्या दौऱ्यावर टीका केली आहे। सरकारी पैसे खर्च करून नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात, ते भाजपाच्या प्रचाराला येतात। तुम्ही पंतप्रधान आहात ना, तर तुम्ही सगळ्यांचे आहात, कोणा एका पक्षाचे नाहीत। आणि जर तुम्ही तुमच्या पक्षाच्या प्रचारासाठी येत आहात तर मग पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीला काढून या। सरकारी यंत्रणा वापरून मोदी भाजपाचा प्रचार करत आहेत। निवडणूक आयोगाने निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर मोदींवर गुन्हा दाखल करा, कारण हे सरकारी पैशाने पक्षाचा प्रचार करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले आहेत। संभाव्य मतदारसंघात दौरे करीत आहेत। प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरत आहेत। निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू आहे। शिवसेना नेते देखील त्यासाठी फिरत आहेत। उत्तर महाराष्ट्र आघाडीसाठी अनुकूल आहे। फेक नॅरेटिव्ह आघाडी तयार करीत आहेत। सूत्र म्हणजे फेक नॅरेटिव्ह असतो, असं संजय राऊत म्हणाले। दरम्यान माजी आमदार अनिल गोटे यांनी संजय राऊत यांची भेट घेतली। संजय राऊत मुक्कामी असलेल्या गोल्डन लीफ हॉटेलमध्ये अनिल गोटे यांची राऊत यांच्याशी चर्चा केली। बंद खोलीत या दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। 20 मिनिटे या दोन नेत्यांमध्ये संवाद झाला। विधानसभा निवडणुकांसंदर्भात चर्चा झाल्याची राऊत यांनी माहिती दिली आहे। अनिल गोटे महत्त्वाचे नेते आहेत, ते आजारी होते, त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली। अशा वेळी राजकीय चर्चा निश्चितपणे होते, ती चर्चा झाली, असं संजय राऊत म्हणाले। विधानसभेच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरात संजय राऊत आणि अनिल गोटे यांच्या भेटीला विशेष महत्त्व आहे। तर मित्रांनो, आपल्याला काय वाटतंय? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा। आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील। भेटूयात पुढच्या व्हिडिओज, तोपर्यंत धन्यवाद। जय महाराष्ट्र।